विकास पहिलं काँग्रेसचा काळ होता. कामं धीम्य गतीने चालले होते, पण ते खरे होत होते ते. आता जाहिरातबाजी सगळी चालू आहे. नाही, बरेचसे कामं झाले आहेत, पण काय झालं, जनतेची समस्या वाढत्याची. 90% जरी कामं केलं ना, तरी लोक 10% करता लोक नाराजी दाखवतात. आता सध्या तिथेला काय फक्त जाहिरातीचा जोर आहे. शेतकरी पार या सरकारने उद्ध्वस्त करायचा कार्यक्रम चालू आहे. बाळासाहेब थोरातांविषयी मत काय? त्यांच्या जनतेला सहकार्याचे नेहमीच तर असं सकारात्मक. त्यांनी कामं भरपूर केले, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले. पण लोकांनी विरोधकांनी काय केलं, आम्ही अमुक वाटू तमुक वाटू, प्रत्यक्षात शेतकऱ्याला लाभ दिला काहीच नाही. कुठेतरी असं ते काम करतात असं वाटतं का कोण? बाळासाहेब थोरात? हो, आजही त्यांचं जनतेला साथ आहे, आजच साथ आहे. कोणती कामं केली अशी वाटतात? त्यांनी अनेक कामं केले. नळ योजना राबवल्या, लाईटीच्या घरोघर पोहोचले, गरिबांपर्यंत योजना राबवल्या, म्हाताऱ्या माणसांच्या राबवल्या, महिलांच्या पण राबवल्या. शेतीसाठी त्यांची धोरणं चांगल्या आहे. निळवंड्याचं उदाहरण आहे. सहकार समृद्धी म्हणून तालुका आहे आमचा संगमनेर तालुका. भरपूर विकास झालेला आहे. तुम्ही शेतकरी काय? हो, कोणतं पीक घेता? आम्ही सगळे घेतो. कांदा घेतो, धान्य वर्ग घेतो, कपाशा घेतो. कारखान्यांमध्ये तुम्हाला ऊस ही दिवाळी भेटली काय? ऊस पण घेतो. हो, साखरे भेटल्या, बनच भेटले. ऊसाचा कसा आहे भाव? ऊसाचा आत्ता मला वाटतं 3100 रुपये भाव देणार आहे काहीतरी. बरं, तुम्हाला योग्य हो, वाटतं का? नाही, योग्य आहे ना, आता वाढीव आहे. शिक्षण क्षेत्रात कसं आहे त्यांचं काम? शिक्षण क्षेत्रात संस्था भरपूर त्यांच्या. काय विरोधकांनी ना जाहिरातबाजी जास्त केली. कोटी कोटी जाहिरात केली, कर्जमाफी केली नाही. नाही, इथं आता पूर्वी हे जातीभेद नव्हतं, हिंदू मुस्लिम मुद्दा नव्हताच. सगळे गुन्ह्या गोविंदा नांदत होते, पण आता हे बाळासाहेब थोरातांच्या काळात होतं का? नव्हतं अजिबात आता नव्हतं. सत्तेत आहे, त्यांचं काम कसं आहे? आता सत्ते म्हणजे भाजपवाले हां. जाहिराती जोर आहे जास्त. प्रत्यक्ष लाभ नाही भेटत प्रत्यक्षात. परत आता परत येणार आहे. ते पाण्याच्या मुद्द्यावर काम केलेलं आहे, करतात. शिक्षण क्षेत्रात त्यांच्या भरपूर संस्था आहे, काम चांगलं आहे त्यांचं. एकंदरीत सहकारामध्ये संगमनेर तालुका एक नंबर आहे. महाराष्ट्रामध्ये, राज्यात नाव आहे आमच्या संगमनेर तालुक्याचं. कुठेतरी त्याचं कारण बाळासाहेब थोरात वाटतात का? हो, या सगळ्या गोष्टीला बाळासाहेब थोरातच जबाबदार आहे. विकास जे झाला याला. बाळासाहेब थोरात चांगलेच म्हणजे आमदार आहे ना. गेले अनेक वर्ष मंत्री राहिलेले ते. काय वाटतं त्यांच्या काळात काम झालं की नाही? त्यांच्या काळात झाले ना, भरपूर कामं झाली. उदाहरणार्थ कोणती कामं झाली? भरपूर विकास कामं झालेत. वाड्या वस्त्यांवर, साकूर गावाचा एवढा कायापालट झाला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाला. शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम कसं? शिक्षण क्षेत्रात अनेक संस्था त्यांच्या आधिपत्याखाली चालू आहे. एकंदरीत या तालुक्याला बघितलं, संगमनेर तालुक्याला पाहिलं तर तो बाकीच्या तालुक्यांपेक्षा वरचढ वाटतो. हो अर्थात त्याचं कारण कुठेतरी बाळासाहेब थोरात वाटतात का? हो, बाळासाहेब थोरातांमुळे तर हे तालुक्याची प्रगती झाली. मग हे कोणीच नाकारू शकत नाही ना. शिक्षण आरोग्य क्षेत्रात कसं काम? आरोग्य क्षेत्राचा ना, शिक्षण मी तर सांगितलं ना, मग शिक्षण ऊस यायला कसा भाव आहे? ऊसाला आता 3200 रुपये संगमनेर कारखान्याने भाव जाहीर तुम्ही केलेले. शेती करता काय? हो, कारखान्याचा संगमनेर तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये आजही एक नंबर आहेच ना. मग त्याचं कारण बाळासाहेब थोरात वाटतं? हो, बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना चालू आहे ना. कारखान्याचं कामकाज चांगलं आहे एकदम.